सूत्रांमुळे आपल्याला मिळत आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। कोरोनामुळे मागच्या शैक्षणिक सत्रापासून शाळा जवळपास बंदच आहेत आणि याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असल्याचं लक्षात आलं। यानंतर औरंगाबादमधल्या भगवान सदावर्ते या तरुणानं गरीब कुटुंबातील मुलांना शिकवायचं ठरवलं। 4 ते 5 मुलांपासून त्यांनी सुरुवात केली आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना या शिक्षकांच्याकडे पाठवायला सुरुवात केली। हा ध्येयवेडा शिक्षक दररोज 2 तास मोफत शिकवणी घेतो आणि रात्री वॉचमनची नोकरी करून दिवसा स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करतो। या नोकरीतून महिन्याकाठी त्यांना 1,500 रुपये मिळतात। यातील 700 रुपये भाडं आणि उर्वरित 1800 रुपये गरीब मुलांच्या शिक्षणावर आणि स्वतःच्या जेवणावर ते खर्च करतात। मागील कोरोना काळापासून सर्व देशातील आणि विविध राज्यातील शाळा, सरकारी शाळा, खाजगी शाळा बंद होत्या। म्हणून जवळपास सर्वच मुले शिक्षणापासून वंचित झाली। आता श्रीमंत मुलांकडे पर्याय होता ऑनलाईन शिक्षण घेण्याचा अँड्रॉइड मोबाईलमध्ये, पण या गरीब लोकांकडे काही नव्हतं। कारण गरिबांची मुले असल्यामुळे त्यांचे आईवडील मोलमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात, म्हणून त्यांच्याकडे तेवढी हे साधनं नव्हतेच ऑनलाईन मुलांना शिक्षण देण्याचे। मी नाही का कोरोना काळापासून येतो, या शाळेत येतो ना, तो असं वाटतं शाळा बंदच नाही, या शाळेमध्येच अशी शाळा चालू आहे। या शाळा काय शिकवतात सर तुला? सर नाही का गूगल, हिंदी, मॅथ नाही का कळता, गुणाकार, अजून इंग्लिश, मॅथ, भागाकार ते परत शिकवतात। अजून पुढं जाणार आहे। इकडे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय इथल्या महिला डॉक्टरांचा PPE किट घालून केलेला डान्स सध्या चांगलाच व्हायरल झालाय। यात महिला